तुम्ही बेबी कधी प्लॅन करताय? बंबोले. मी जे मी आहे बी इंजिनियर. कमेंट होते की दादा खूप छान दिसतात. वाव. हॅलो गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि थंबनेल वरून तुमच्या लक्षात आलं असेल की या व्हिडिओमध्ये काय आहे ते. तर आज आम्ही म्हणजे मी स्किन केअर नेहमीच करत असते, पण अर्जुन जे आहेत ना ते कधीच स्किन केअर करत नाहीत. तर म्हणून म्हटलं आज जबरदस्ती मला सुट्टीच्या दिवशी पकडून बसवलेलं आहे. काय काय सामान घेतलंय मला भीती वाटते. हे सोबत ह्याच्यासोबत ना आम्ही काही जे विचारले जातात आम्हाला प्रश्न, त्याची पण आम्ही मध्ये मध्ये आन्सर करणार आहोत. म्हणजे सगळे प्रश्न तर आता ह्या व्हिडिओमध्ये देणार नाहीयेत, कारण की मेन आपला व्हिडिओ आहे स्किन केअरचा. पण म्हटलं काय बोलायचं तुमच्याशी, तर आपण म्हटलं चला उत्तर वगैरे देऊया काही काही. हे काय हे कशाला घेऊन बसले तू असलं? ते आत्ताच नाही दाखवायचं, मी सांगते ना एक एक मला ते स्टेप. बघून भीती वाटत आहे. काय कुठं खोचणार आहे काय माहिती. तर चला सुरुवातीला ना आता आम्ही स्टीम घेतली दोघांनी पण आमच्याकडे स्टीमर नसल्यामुळे आम्ही ते पतेल्यामध्ये गरम करून असं असं घेतलंय. मग इथं घेणं शक्य नव्हतं. तर गाईज स्क्रब साठी ना आम्ही तांदळाचं पीठ बनवलं होतं. त्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी मिक्स केलेलं आहे. आता हे आपल्याला फेसवरती लावायचं आहे हळूहळू. काय हसताय काय त्याला बघून? अहो, तांदळाचं पीठ हे बेस्ट हे असतं माहिती का? जरा असं असं लावायचंय. माझं बघा आणि लावा. एकदम स्लोली रब करायचं हां, एकदम जास्त जास्त करायचं नाही. तांदळाचं पीठ आहे हे. बापरे! काय दिसतंय? बंबोले. काही त्रिशूळ काढले दिसत नाही का तुला? दिसतंय. वॉव! हळू करायचं, एकदम असं घासायचं नाहीये. कपडे नाही धुवायचेत आपल्याला. हळू-हळू स्किन आहे ती. हां, तसं जरा. खूप जणांचा हा प्रश्न पण होता, की हा प्रश्न होता, पहिलाच चालू आहे, की नाकात गेलो. नाक पण स्क्रब होईल तुझं कर. सिरियसली नाकात गेलं ते माझ्या. हसताय काय? नाकात भात तयार होईल आता. घाणेरडे गोष्टी बोलल्या जातात दिवसभर आमच्या घरात. तो गाईज प्रश्न असा होता, बऱ्याच जणांनी विचारलं होतं, की तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे? तर सांगा, तुमचं सांगा, मी माझं सांगते. मी आहे एक BAMS डॉक्टर आणि माझं नंतर डिप्लोमा झालेला आहे कॉस्मेटॉलॉजीमध्ये आणि EMS पण झालेला आहे. EMS म्हणजे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस. तर असं माझं एज्युकेशन आहे. तुझं सांग? हे माझं एज्युकेशन त्यांनी सांगितलं. आता मी त्यांचं सांगते. मी आहे बी इंजिनियर. बरोबर आहे? हां, कॉम्प्युटर इंजिनियर. हं, हां, मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि मी सध्या जॉब करते कंपनीमध्ये. हं. हां, तर हे असं तुम्ही उलटं-उलटं आहे समजून घ्या आता. राईस पडते खाली. छी. नाकातून कुकून टुप टुप. हे मी बघा थांबले ना, मी काय बसलीये ना इथं. का कॅमेरा बंद करताय तुम्ही? सगळं गाईज थांबा ते तांदळाची बारिश होईल. बंद करा. ओके गाईज. तर आता आम्ही असं आमचं मस्त सॉफ्ट वाटते ना? कसं वाटते? काय माहिती. आणि आता मला थोडीशी माझी दाढी मूछ पण काढायची आहे. आणि सोबत तुमचं पण इथं येतंय तसं क्लीन करूया आपण. हे मस्त दिसतं. त्यासाठीच मी ते आणलं होतं, ज्याला तुम्ही घाबरत होतात ना, हे वालं त्यासाठी आणलं होतं. हे बघा कसं निघतायत. अजून 2 दिवस वाढवा का माझ्या एवढे झाले असते. काही पण. कॉम्पिटिशन गाईज. थांबा, माझ्या मिशा पण काढू द्या मला. एक प्रश्न असा होता, की तुम्ही कुठे राहता वगैरे, तर त्याचा आन्सर द्या. नाही एक प्रश्न नाही खूप प्रश्न असतात. खूप प्रश्न म्हणजे असतात. खूप लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की आम्ही कुठे राहतो. तर आम्ही जॉबसाठी मुळात पुण्यात राहतो. पुण्यात म्हणजे पिंपरीमध्ये. हां, पुण्यात पण पिंपरीत. आणि हे आपलं घर रेंटनी आहे हे पण खूप लोकांचे क्वेश्चन व्हिडिओमध्ये असतात. पण सांगितलं होतं आपण हां, पण कालच्या. तरी त्या तरी आणखी व्हिडिओवर सुद्धा comments. कमेंट होत्या. म्हणजे बहुतेक त्यांनी ना पूर्ण व्हिडिओ नाही पाहिला आपला. तर आम्ही राहतो पुण्यात, पण आम्ही आहेत लातूरचे. हां, आम्ही लातूरचे आहेत, म्हणून आमच्या भाषेमध्ये तुम्हाला लातूरचा टोन म्हणजे लक्षात येत असेलच. अधूनमधून येतो तो. हिच्या तर खूप येत माझ्या असेल. खूप येतो, कारण की मी माझ्या आता वयाच्या आली. लग्नापर्यंत हां. मी लातूरमध्ये राहिलेली आहे आणि अर्जुन आणि मी खूप दिवस झाले. इंजिनिअरिंगच्या कॉलेजपासून इथेच आहे. हां. मला झाले बरेच वर्ष झाली इथे. त्यामुळे माझं थोडंसं पुणेरी ॲक्सेंट येतो. हो का? होंका नसतं ते. होंका.
मला वाटलं पुण्यात तर मग तसंच बोलतात म्हणून मी म्हणले हो का. तर गाईज तुम्ही नवीन जर असाल ना तर हे करण्यामध्ये तर थोडंसं काळजीपूर्वक करा. नवऱ्याला बाजूला बसून अजिबात करू नका. लागेल ना हे. एकतर आपल्याकडून नवऱ्याला लागू शकतं किंवा नवऱ्यामुळे आपल्याला लागू शकतं. सो हे एकांतात करा. आता बारी आहे अर्जुनची. नाही आय एम डन. अर्जुन धन्यवाद, तसं नाही. आभार, मंडळ आभारी आहे. ॲलोवेराच्या लपून ठेवलेत. याने ना बघा एकदम आता तुम्ही किती भारी दिसाल अजून. अलीकडे या ना मान अशी केलं तर लागेल बघा. जान हथेली में लेके बैठा है मैं. शेविंग आमची झालेली आहे आणि आता त्यानंतर आपल्याला लावायचा आहे हा फेस मास्क. हे आहे याच्यामध्ये मी बेसन, थोडीशी हल्दी, अजून काय रोज वॉटर, थोडंसं मिल्क आणि मग पाणी मिक्स केलेलं आहे. आता हे फेसवरती लावायचे. सगळ्यात महत्त्वाचा जास्त प्रश्न येणारा की म्हणजे ज्यांना यूट्यूब नवीन लोकांना, काही लोक आहेत की त्यांना आम्हाला स्टार्ट करायचं आहे तर आम्हाला थोडक्यात सांगा वगैरे असं ते म्हणतात. तर यूट्यूबसाठी ना तुमच्याकडे जे काही सध्या आहे ना त्यापासून तुम्ही सुरुवात करा. म्हणजे असं नाही की मला खूप महागाचाच फोन पाहिजे किंवा मला हेच नाहीये तेच स्टार्टिंगला नाहीये, नाहीये गरज त्याची काहीच काही. गरज नाहीये. इन्व्हेस्ट म्हणजे खूप जास्त पैसे घालू नकात असं तरी आम्ही सांगतो. जे आहे तुमच्याकडे जो फोन आहे त्याने सुरुवात करा. फक्त मेन सुरुवात करणं आहे आणि त्यानंतर आहे ती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. आता बोला. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. हा. कारण तुम्ही मध्येच सोडू नका की व्ह्यूज येत नाहीयेत नाहीये किंवा म्हणून. चालत नाहीयेत व्हिडिओज. असं बिलकुल नाही करायचे. नवीन काय होतं, बरेच लोक डिमोटिवेट होतात की बाबा. नवीन नाही, सगळ्यांनाच होतं की आता पण कुठला तरी एक नवीन व्हिडिओ टाकला आपण जास्त आणि होतं. त्याला व्ह्यूज नाही आले तर लगेच असं लो फील होतं. आम्हाला पण होतं, आत्ता पण होतं. पण आमचं असं असतं आत्ता म्हणजे स्टार्टिंग पासून किंवा आत्ता पण जेव्हा कमी व्ह्यूज आले, हा ठीक आहे चला आपण आता पुढे आणखीन चांगलं करू. नेक्स्ट असं- त्याच्यामध्ये चांगलं करू, त्यामध्ये कव्हर होईल असं हा, पण मोटिवेट व्हायचं. आपण असं करू शकतो की पुढच्या व्हिडिओमध्ये करू वगैरे. पण जे नवीन असतात ना त्यांना जास्त हे वाटत असतं की बाबा नाही होते, लोकांना तर एवढे व्ह्यूज येतात. लोकांचा विचार अजिबात करायचा आणि या नाही, नादात लोक लगेच सोडून देतात. हा, आणि युट्यूबला सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी ही आहे. आणि तुम्ही कंटेंट कसं देता हे पण महत्वाचं आहे, पण कन्सिस्टन्सी तितकीच महत्वाची आहे. त्यासाठी व्हिडिओ रेग्युलर अपलोड करा. वाटतंय मला. अजून काय लावलंय ते? माझं तोंड बघा, तुमचं तोंड बघा. असं करा, हं? असं करा. वाव. उडे जब जब जुल्फे तेरी, उडे जब जब जुल्फे तेरी, आशिकों का दिल. कवारियों का अच्छा, कवारियों का मचले. दिल मचले. लग्न झालंय तुमचं, बस शांत. हे कसलं लावलं इथं. वाव, इथं थोडीशी जागा आहे म्हणून अर्जुनजी कसं. खूप 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 जास्त कमेंट येत आहेत. आजच्या शॉर्टमध्ये सुद्धा मी त्याचा आन्सर दिलेला आहे, तरी सुद्धा आता सांगते की मला असं कमेंट येतात की तू क्लिनिक सोडलंस का. तर मी क्लिनिक सोडलं नाही आहे. टायमिंग सांगतो आम्ही Timing- आमच्या जॉब. हा, टायमिंग जो आहे तो चेंज झालेला आहे. म्हणजे याच्या आधी 12 ते 8 असं रेग्युलर होतं आणि त्याच्यामुळं मी सकाळी लवकर आवरून जाताना किंवा असं तुम्हाला क्लिप दिसायच्या. आता जर पेशंट नसले तरी थांबू शकते घरात. हा, त्यामुळे त्यामुळं हिला जास्त वेळ भेटते युट्यूब कडे फोकस करायला. म्हणून मी आता युट्यूबकडे फोकस करते जास्त. आणि जेव्हा ऑन कॉल म्हणतात ना, ऑन कॉल डॉक्टर तुम्हाला माहितच असतील, तशा टाईपचं म्हणू शकता. तर संध्याकाळी तर असतातच हिचे नेहमी, कारण संध्याकाळी लोकांना टाइम असतं म्हणून खूप येतात. तरी संध्याकाळी जास्त जात असते. दुपारी हिला नाही गेलं तरी आणि patient नसले तरी चालेल. आता ते आपलं स्वतःचं क्लिनिक नाही, आपण दुसरीकडे करतो, तर त्यांचे काही रूल्स आणि हे असतात की आपण तिथले व्हिडिओज वगैरे नाही टाकू शकत. त्यामुळं तुम्हाला क्लिनिकमधले व्हिडिओज किंवा मी पेशंट चेक करताना नाही टाकू शकत व्हिडिओज. आणि अर्जुनचा जे टायमिंग असतो तो सांगा तुमचं टायमिंग कधी असतं ते. कारण की अर्जुनचा टायमिंग मलाच माहित नाही. कधीही बघा ते लॅपटॉप घेऊन बसलेले असतात. ते कॉर्पोरेट वाले लोक समजू शकतात. आमचं पण ऑन कॉल असतं, जेव्हा कॉल असला तेव्हा हा, आम्ही कुठे बाहेर जात असलो आणि अचानक त्यांना मीटिंगचा वगैरे कॉल आला की ते म्हणतात नाही कॅन्सल झाला, आम्ही घरात येऊन बसतो लॅपटॉप. पण ह्यांचा ऑन कॉल असा आहे की 9 to 5 जॉब तर करायचाच, प्लस वरून अजून ऑन कॉल पण अंकल नाही, ऑन कॉल पण राहायचं. तर असा अर्जुनचं टायमिंग आहे. किती फासले कोण? मी तू. वाव, मी लक्ष्मी सारखी दिसते. मुकुट ठेवलंय तुझ्यावर आणून. जुन्या काळात असे येल्लो कलरचे मुखोटे होते ना लक्ष्मीचे, तसं इतकं एकाच ठिकाणी लावून घेतलंय ना, असे भजी तयार होतील एवढं काढून तळलं तर. हे काय आहे? हे केसांसाठी बनवते. आमच्या हळदीच्या वेळेस पण असंच लावत होते आम्हाला, है की नाही? मी जे
तुझे तुम्हा तसंच दिसतंय बघ तिकडे. अहो मी मंजुलिका. तुम्ही दिसताय. हा, तर आता ना आमचा मास्क वाळण्यासाठी आपल्याकडे अजून खूप वेळ आहे, 10 ते 15 मिनिट. तर तोपर्यंत आम्ही काय करणार आहेत, हेअरसाठी आपण लावणार आहे कढीपत्त्याचं पावडर आहे माझ्याकडे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे फ्लिक्स सीड जेल. बुलबुलया 4 मध्ये अर्जुन आणि सायली दिसतील तुम्हाला. आम्ही जे तुम्हा बस मस्त येते. मस्त आहे काय? प्रश्न प्रश्न बोलता येत नाही हो ते. प्रश्न अर्जुन. माझी स्किन ओढली जाते, अजून हसू नकत मला. हा, बऱ्याच जणांना हाही प्रश्न होता की माझे सासू सासरे कुठे असतात राहायला. ते लातूरला असतात, आमच्या लातूरच्या घरी. वाव, किती लवकर प्रश्न दिला आणि उत्तर पण मी पटकन देऊन टाकलं. आणि माझे मम्मी पप्पा पण लातूरलाच असतात, त्यामुळे माझा माहेर आणि सासर दोन्ही लातूर आहे. नेक्स्ट क्वेश्चन का? हां, खूप लोकांचे असे कमेंट होते की दादा खूप छान दिसतात, तुमच्या ग्लोईंग स्किनचा राज काय? तर मी सगळ्यांना सांगतो, इट्स नॅचरल बेबी. नॅचरल नाही, एवढं तोंडावरती लावून ठेवलं ना बायकोनी, ते आहे आज नॅचरल. लावले. हो, क्वेश्चन होता दादा, तुम्ही नॅचरल बेबी. आणि हिला पण तुम्ही म्हणता की दिसते थोडीशी छान, तर त्याचं राज आहे असं आहे की दर 2 दिवसाला असं थोपून बसते घरी. अर्जुन, मी नाही चांगले माझं. दिसत नाही का? तिकडे बघ. मी चांगले दिसत नाही हे तिकडे बघ. म्हणायचे? नाही नाही, असं नाही म्हणायचं. सुंदरताचं डेफिनेशन आहेस तू. खरं खरं सांगायचं. सुंदर म्हणलं की असं तुझं प्रतिमा समोर येतो. हसू नको रे, तोंड उघडत नाही. हसू नको म्हणजे जोक होता का हा? अर्जुनचं झालेलं आहे गाईज. आता मी माझ्या केसांवरती पटापट लावून घेते हे. छान थंड वाटतंय मला, मी झोपू का 5 मिनिट? हा, खरंच भारी वाटते गाईज. उन्हाळ्यामध्ये लावायला पाहिजे आपण हे सारखं सारखं, खूप भारी वाटते थंड. मला भीती वाटते तुझी. बघा, हे बघा गाईज, अर्जुनला काय घाण वाटत होती ह्या मास्कची काय माहिती, लगेचच्या लगेच वॉश करून आलेत. म्हणजे फक्त 10 मिनिट ठेवलं असेल त्यांनी. ओके, अर्जुनसाठी आता फेससाठी एक काहीतरी वेगळी गोष्ट आता करायची आहे. आता काय राहिले, एक्सपेरिमेंट करायचं माझ्या तोंडावर? एक्सपेरिमेंट नाही, सगळं लावून तर एक्सपेरिमेंट नाही. क्लिनिकमध्ये जे आम्ही पेशंट वरती करतो त्यातली एक छोटीशी प्रोसिजर आहे, म्हणजे काही खूप मोठं नाहीये, फक्त ग्लोसाठी. बघ बघ बघ. अजून थोडासा, अहो तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल त्याने, सिरियसली. हा मग ठीक हा, आहे. तर ते करायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी मशीन असते, आता ती माझ्याकडे आहे बिकॉज ऑफ आता Clinic. माहिती क्लिनिक. हा, ती माझ्याकडे आहे, तर म्हटलं चला आता नवरदेवावर थोडीशी आपण करून घेऊया प्रोसिजर, आणि त्यांना पण थोडंसं छान छान माझ्यासारखं सुंदर बनवूया. सो लेट्स गो. मशीनचे असे काही प्रोब्स असतात, ह्या प्रोब्सनी आपल्याला त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायची आहे. घाबरले ते प्रोब बघून. घरी ट्राय करू नका, मला असं वाटते. मशीनचं वगैरे बाकीचं करू शकता. क्लिनिकला यायच्या आणि करून घ्या. नाही, क्लिनिकचा ऍड्रेस विचारू नका, हे पण कमेंट असतात खूप साऱ्या की क्लिनिकचा ऍड्रेस काय सध्या वगैरे. दुसरीकडे प्रॅक्टिस करते, जेव्हा- पण प्लॅन आहे लवकरच स्वतःच चालू करायचं. जेव्हा आपलं क्लिनिक होईल ना, तेव्हा नक्कीच मी तुम्हाला ऍड्रेस सांगेन गाईज. सो वेट. खूप जणांचा प्रश्न असतो, खूप म्हणजे लिटरली प्रश्न म्हणण्यापेक्षा कोणी कोणी सजेशन्स पण देतं आम्हाला काय अशी की तुम्ही बेबी कधी प्लॅन करते. हसायला काय झालं? बेबी, हे आमच्या घरचं बेबी सांभाळत नाही मला इथे. हिला मोठं होऊ द्या आधी, मग आम्ही बेबी प्लॅन करू. ऐकलं तर अर्जुनचा आन्सर गाईज तुम्ही. तर हे आमच्या घरचं बेबी मोठं होतंय हळूहळू, जेव्हा हे होईल मोठं तेव्हा करू आम्ही. हा, आणि जेव्हा आम्ही बेबी प्लॅन करू तेव्हा तुमच्याशी नक्की शेअर करू आम्ही. ह्या पेशंटच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला पाहिजे मी. खूपच बडबड करतोय. हो, मला पेन होतंय. कुठं पेन होतंय? कानात. कशाचं? तुमच्या आवाजाच. बाहेर फी द्या आणि निघा तुम्ही, आणि ह्याच्यानंतर माझ्या क्लिनिकला अजिबात येऊ नका. गाईज, अजून एक महत्वाचा प्रश्न आठवला अर्जुन मला. काय? खूप जण मला विचारतात की दीदी तू स्वतः डॉक्टर आहेस, तर तुझे डार्क सर्कल्स कसे काय? मला ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना द्यायचं होतं. तर आता डार्क सर्कल्समध्ये खूप जास्त वेगवेगळे प्रकार असतात, त्याचे रिझन्स, कॉजेस वेगवेगळे असतात. माझं जे कॉज आहे ते हेरिडेटरी आहे, म्हणजे
मला माझ्या घरच्यांना, आधीच्या लोकांना वगैरे तसं मला चालत आलेलं आहे. आणि हे जे हेरिडेटरीचे जे डार्क सर्कल्स असतात ते आपण पूर्णपणे कमी नाही करू शकत. त्याला फक्त थोडंसं रिड्यूस करू शकतो, पण ते तसेच राहतात. त्यामुळं माझे डार्क सर्कल्स तुम्हाला दिसतात. आणि कधी-कधी जर खूप जास्त हेक्टिक डे गेला किंवा टेन्शन असेल किंवा काही कारण असेल, तर मग ते अजून जास्त दिसायला लागतात. त्यासाठी आता तुम्हाला माझ्या डार्क सर्कलचं रिझन कळालेलं आहे. नाहीतर इतकं जर सहज जाणारं सोपं असतं, तर मी स्वतःवरती ऑलरेडी आधीच ते करून घेतलं असतं. सो हे पण मला आन्सर द्यायचं होतं तुम्हाला आज. जरा नवरा ना जास्तच मला काही ना काही टोमणे देत असतो. जरा ह्याची फ्रिक्वेन्सी वाढवते आणि जरा तोंडाला चटकेच देते. अहो, ओ पोळते का? अर्जुन, गाईज झोपी गेलेत. अर्जुन, मस्त वाटतंय ना, छान झोपी गेलेत. आपण ब्लॉग करतोय, शूट चालू आहे, काहीच देणं घेणं नाही. हे बघा अर्जुन, झालं झालं. हा. सिरियसली झोपी गेले होते तुम्ही. कसलं भारी वाटत होतं. हे सगळ्यात बेस्ट पार्ट होता आजचा. गाईज आम्ही बघा फ्रेश आता झालेलो आहोत. छानपैकी आंघोळ झाली चमकती आणि तर आहे माझी स्किन. फायनली अर्जुननी मान्य केलं की यांची स्किन चमकते म्हणून. आणि ते केस जाऊ दे. पण बघा किती सिल्की झालेत. ते जाऊ दे, मस्त झोप लागली होती मला. ते शेवटचं जे काही प्रोसिजर होता तुझा, हा ते भारी होतं. क्लिनिक चालू कर, मी दररोज येतो. चालू कर, घरी दररोज कर. दररोज नसतं कुठलीही ट्रीटमेंट. बरं ठीक आहे, आठवड्यातून एकदा कर. हा ठीक आहे, बघू ते. तर गाईज असा आमचा एक स्किन केअरचा छोटासा व्हिडिओ सोबतच आम्ही काही म्हणजे एकदम कमी प्रश्नांची उत्तरं तुमच्या दिलेली आहेत. आणि लवकरच आपण Q&A व्हिडिओ पण घेऊन येणार आहेत, ज्यामध्ये भरपूर म्हणजे फक्त प्रश्न असतील आणि फक्त उत्तरं असतील. ते व्हिडिओ आपण जेव्हा बघू कधी येतो ते. आणि हा आमचा स्किन केअरचा छोटासा ट्राय एक एंटरटेनमेंट स्किन म्हणून. केअर विथ QA. हां, QA. Q&A. अर्जुन QA. झोपेत आहेत अजून पण. झोप. अंघोळ झाली तरी त्यांचं झोप नाही गेली आहे. असो. तर असा होता आमचा हा वाला व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा गाईज. आणि व्हिडिओ हाईप पण बघता करा. पण हे नाहीत करत, सबस्क्राईब नाहीत करत. सो आणि हाईप पण प्लीज करा. हाईप पण करा नक्की. हां, 3 वेळेस हाईप करता येतो. तर हाईप नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.